Good morning, class. This is Dipali Patil, and I'm going to conduct the lectures for direct tax for your semester third. You have one paper named as direct tax. Okay. Before starting the presentation, I suggest you to be ready with your pen and notebook so as to note down the syllabus. As this is the first introductory lecture, I'm going to discuss only on syllabus and the paper pattern and why we are supposed to learn these subjects. So we will begin with learning objectives of direct tax. Why we are supposed to study direct tax. So these are the few learning objectives. Tax, or you should get the study, or you should study direct tax to be aware about the provisions in Income Tax Act 1961 and Income Tax Rules 1962. What are the provisions of Income Tax Act? To get awareness about that, or to get the knowledge about Income Tax Act or total income tax procedure, you will have to study direct tax. Next, to make aware about agricultural income, what is the residential status, and what is charge of tax, how the tax is being charged. To get the knowledge about this, we will have to study direct tax. Next, to understand the provision and procedure to compute total tax, how the taxable income is being computed or calculated for the purpose of charge of tax. टॅक्स चार्ज करण्यासाठी तुमचं टोटल इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं. टू अंडरस्टँड दॅट यू विल हॅव टू स्टडी डायरेक्ट टॅक्स. अँड ॲज फार ॲज टोटल इन्कम, total taxable income is concerned, we will have to study 5 sources of income, how the income is being generated and what are the sources of generating income. So basically you will be learning the sources of income under 5 heads, that is income from salary, income from house property, income from profits and gains from business or profession, business and profession, then income from capital gains and income from other sources. So income may be either in cash or kind. कॅशमध्ये असू शकते किंवा काइन कोणतीही वस्तू असू शकते. यू विल हॅव टू डिटरमाइन वेदर इट इज टॅक्सेबल और नॉन टॅक्सेबल. So to get the knowledge how to calculate the total income, you will have to study the direct tax. Okay, so basically there are 5 heads to study. Next, to understand the provision and procedure for clubbing and aggregation of income. जसं मी सांगितलं पहिल्या याच्यामध्ये का स्टडी करतो आहे आपण 5 हेड्स शिकण्यासाठी, की इन्कम सोर्स कुठून किंवा इन्कम कुठून जनरेट होतं. आणि हे 5 हेड्स पहिले आपल्याला सेपरेटली शिकायचे आणि नंतर लास्ट टॉपिकमध्ये ह्याचं सगळं क्लबिंग होणार आहे. क्लबिंग म्हणजे आपल्याला सम घ्यायचे, टोटल घ्यायचे, टू फाइंड आउट द टोटल इन्कम. एकूण उत्पन्न किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ह्या सगळ्याची टोटल घ्यावी लागणार, 5ही हेड्सची. अँड लास्टली आपल्याला काही डिडक्शन्स मिळतात अंडर सेक्शन 80 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. डिडक्शन कशामधून मिळतं आपल्याला? इन्कममधून मिळतं. आमच्या उत्पन्नामधून आपल्याला थोडंसं कन्सेशन मिळतं. मग ते डिडक्शन्स काय काय आहेत आणि कुठल्या कुठल्या हेडमध्ये आपल्याला ते शिकायचं आहे, ते आपल्याला ATC आहे, ATCC आहे, ATCCC आहे, ATD आहे, ATE, ATU असे सेक्शन्स आहेत, कलम आहेत इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चे. तर त्या अंतर्गत तुम्हाला कोणत्या प्रकारचं डिडक्शन्स मिळू शकतं किंवा तुम्ही ते त्याचा लाभ घेऊ शकता. यू कॅन टेक द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. वी विल बी लर्निंग इन डायरेक्ट टॅक्स. सो दिस आर द फ्यू ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट आहेत की आम्ही डायरेक्ट टॅक्स का शिकावं. सो दिस आर फ्यू ऑब्जेक्टिव्स वाय वी आर सपोज टू लर्न डायरेक्ट टॅक्स. आणि हे शिकल्यानंतर, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला काय जमणार आहे किंवा तुम्ही काय करू शकता, यू विल बी एबल टू. सो दॅट इज माय सेकंड स्लाइड, कोर्स आउटकम. मला हे शिकल्यानंतर पूर्ण हा कोर्स डायरेक्ट टॅक्सचा कंप्लीट केल्यानंतर व्हॉट आय कॅन डू, आय विल गेट द नॉलेज ऑफ बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचे जे काही बेसिक टर्म्स कन्सेप्ट्स आहेत त्याचं मला नॉलेज मिळणार आहे. देन अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ एक्झाम्प्टेड इन्कम. कोणकोणते उत्पन्न डायरेक्ट टॅक्समधून एक्झाम्प्ट केलेले आहेत किंवा वगळलेले आहेत किंवा ज्याच्यावर टॅक्स ॲप्लिकेबल नाही आहे असे कोणते इन्कम आहेत त्याचं नॉलेज तुम्हाला मिळेल. नेक्स्ट, प्रोव्हिजन ऑफ ॲग्रिकल्चर इन्कम. शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय काय तरतुदी आहेत त्या तुम्हाला समजतील. नेक्स्ट, कॅल्क्युलेट रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ पर्सन. एखाद्या पर्सनचं रेसिडेन्शियल स्टेटस ठरवता येईल तुम्हाला. जसं की रेसिडेन्शियल स्टेटसनुसारच तुम्ही टॅक्स पे करायला एलिजिबल आहात की नाही हे समजतं. जर तुम्ही भारतामधले रेसिडेन्शियल स्टेटस जर तुमचं ऑर्डिनरी असेल
तरच तुम्ही टॅक्स पे करू शकता किंवा टॅक्सला अप्लिकेबल आहे किंवा तुमच्यावर टॅक्स बसू शकतो. तुम्ही जर नॉन रेसिडेंट असाल, NRI असाल, भारताचे रहिवासीच नाही आहेत तुम्ही त्या वर्षामध्ये, तर तुम्हाला टॅक्स लागू होणार नाही. सो काही नॉर्म्स आहेत त्याचे, ते आपण बघणार आहोत. काय ठरवण्याचे, तर रेसिडेन्शियल स्टेटस ठरवण्याचं आहे की अ पर्सन इज अ रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट. एखादा व्यक्ती रेसिडेंट आहे की नॉन रेसिडेंट आहे हे ठरवायचं आहे. आणि रेसिडेंटमध्ये पण सब डिवाइड केलेले 2 पार्ट्स. द रेसिडेंट विल बी रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर पर्सन मे बी रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. सामान्य आणि असामान्य अशा पद्धतीचं त्याचं क्लासिफिकेशन आहे. तर ते कसं ठरवायचं आहे, तर त्याचं काउंटिंग आहे. डेज काउंट करावे लागतात की किती दिवस तो भारतामध्ये होता, आणि त्या अनुषंगाने आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस एखाद्या व्यक्तीचं ठरवता येतं. नेक्स्ट, identified and comply with the relevant provisions of income tax act as it relates to the income tax of individual. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कोणाचं टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, इंडिव्हिज्युअल आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF या दोनच व्यक्तींचं करायचं आहे. मी व्यक्ती असा शब्द वापरलेला आहे. पर्सन ही व्यापक संकल्पना आहे जी मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. पर्सन म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल येऊ शकतं, कंपनी येऊ शकते, फर्म येऊ शकतं, हिंदू अनडिवायडेड फॅमिली येऊ शकते, असोसिएशन ऑफ पर्सन येऊ शकतं किंवा बॉडी ऑफ पर्सन येऊ शकतं. मग अशा सगळ्यांचं मिळून किंवा एखादी लोकल ऑथॉरिटी असू शकते, म्युन्सिपाल्टी. ओके, तर ते येऊ शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतं, एका कन्सेप्टमध्ये, दॅट इज पर्सन. ओके, सो या पर्सनचं रेसिडेन्शियल स्टेटस तुम्हाला ठरवता येईल आफ्टर स्टडिंग द डायरेक्ट टॅक्स. नेक्स्ट, त्यांचं टॅक्स कॅल्क्युलेट करणं. अँड पुढचे जे पॉईंट्स आहेत ते प्रत्येक सेपरेटली आपण बघणार आहोत. 5 हेड जसं मी सांगितलं, प्रत्येकाचं वेगवेगळा टॉपिक आपण बघणार आहोत. इन्कम फ्रॉम सॅलरी कसं कॅल्क्युलेट करायचं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कसं कॅल्क्युलेट करायचं, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन कसं कॅल्क्युलेट करायचं, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट करायचं, अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. काही वेळेला बघा, काही जण समजा गॅमलिंग करत असतील, जुगार, त्याच्यातून पण विनिंग होऊ शकतं. मग ते पण तुमचं इन्कम गृहीत धरलं जातं. एखाद्याला समजा लॉटरी काढायची हॉबी आहे, लॉटरीचं तिकीट खरेदी केलं त्याने आणि त्याला लॉटरी लागली, तर हे इन्कम कशामध्ये जाईल, अदर सोर्सेसमध्ये जाईल. ओके, सो तुम्हाला ठरवायचं आहे की जे काही मिळतं इन्कम ते टॅक्सेबल आहे की नाही टॅक्सेबल आहे. आणि टॅक्सेबल असेल तर त्याचा कुठल्या हेडखाली समावेश केला जाऊ शकतो, आयदर सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन्स, बिझनेस प्रोफेशन, अदर सोर्सेस. या गोष्टींचं आपण तुम्हाला नॉलेज मिळू शकतं. अँड लास्ट, कॉम्प्यूट टोटल इन्कम ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल अँड हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ॲज आय हॅव सेड, फक्त 2च व्यक्तींचं इथे आपल्याला टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, इंडिव्हिज्युअल अँड हिंदू अनडिवायडेड फॅमिली. सो हा कोर्स असा फ्रेम केलेला आहे किंवा ड्राफ्ट केलेला आहे दॅट यू गेट द नॉलेज ऑफ फ्रॉम बेसिक अप टू कॅल्क्युलेशन ऑफ टोटल इन्कम. म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो वी हॅव सीन द लर्निंग ऑब्जेक्टिव्स, वाय वी आर सपोज टू लर्न डायरेक्ट टॅक्स, अँड दिस आर फ्यू कोर्स आउटकम. हे लर्न केल्यानंतर व्हॉट यू विल बी एबल टू डू. नाउ मूविंग फर्दर, I would like to discuss on the syllabus for specifically only semester 3rd, that is related to direct tax. Your syllabus is divided into 4 units. The first unit you will be learning definitions under section 2 of Income Tax Act 1961, which deals, त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होतील. स्पेसिफिकली आहे असेसी, असेसमेंट इयर, असेसमेंट म्हणजे काय, ॲन्युअल व्हॅल्यू, बिझनेस म्हणजे काय, कॅपिटल असेट, इन्कम, पर्सन, प्रिव्हियस इयर, ट्रान्सफर, हे मुद्दे तुमचे तिथे कवर होतील. नेक्स्ट, बेसिस ऑफ चार्ज और टॅक्स, कसं चार्ज करायचं हे कशावर ठरतं, इट डिपेंड्स अपॉन द प्रिव्हियस इयर, इट डिपेंड्स अपॉन द रेसिडेन्शियल स्टेटस, इट डिपेंड्स अपॉन द स्कोप ऑफ टोटल इन्कम और डीम इन्कम. सो चार्ज कसं करायचं हे ह्याच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती समजा रेसिडेंट नाहीच आहे त्या वर्षामध्ये, भारतामध्ये त्याचा रहिवासच नाही आहे, तर त्याला टॅक्स लागू होणार नाही. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू डिटरमाइन फर्स्ट द प्रिव्हियस इयर, देन इट्स रेसिडेन्शियल स्टेटस, तो रेसिडेंट आहे की नाही हे ठरवणं आवश्यक आहे. सो दॅट यू विल बी लर्निंग इन बी पार्ट. पार्ट सी अँड पार्ट डी आर स्लाइड सिमिलर, विच शोज द एक्सक्लुजन फ्रॉम टोटल इन्कम, दॅट इज एक्झम्प्ट करायचं आहे, म्हणजे कोणतं इन्कम टॅक्सला बिलकुल अप्लिकेबल नाही आहे, म्हणजे ते टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला गृहीतच धरायचं नाही.
and Section 10 of Income Tax Act 1961 deals with exemption from total income. आता कसं आहे माहिती आहे, हे टोटल इन्कमचं एक्झम्पशन तुम्हाला एकत्र नाही पाहिजे. तर प्रत्येक हेडचं वेगवेगळं एक्झम्पशन असणार. उदाहरणार्थ सॅलरीचं वेगळं असणार आहे, हाऊस प्रॉपर्टीचं एक्झम्पशन वेगळं असणार आहे, कॅपिटल गेनचं वेगळं असणार आहे आणि अदर सोर्सेसचं वेगळं असणार आहे. तर हे एक्झम्पशन आपल्याला प्रत्येक हेड खाली बघायचं आहे. सो जसं जसं आपण सॅलरीचं बघणार तर फक्त सॅलरीचं एक्झम्पशन तुम्हाला पाहायचं आहे. हाऊस प्रॉपर्टीचं आपण ज्यावेळेला स्टार्ट करू त्यावेळेला हाऊस प्रॉपर्टीचं बघता येईल. सो सेपरेटली बघायचं आहे. देर इज नो नीड ऑफ सीइंग द एक्झम्पशन इन ऑल. ओके. अँड लास्ट जर मी सांगितलं स्पेसिफिक हेडचं आहे आणि कंबाईन पण काही आहे ते आपण बघू शकतो. ओके. दिस विल बी इन्क्लुडेड इन युनिट 1. युनिट 2 हेड्स ऑफ इन्कम. अगेन द सेम हेड्स ऑफ इन्कम. अंटील आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं 5च हेड्स आपल्याला बघायचे आहेत किंवा 5च सोर्सेस, स्रोत किंवा जिथून इन्कम जनरेट होतं असे 5च सोर्सेस आपल्याला लर्न करायचे आहेत. दॅट इज इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. नेक्स्ट 4th one is income from capital gains and 5th one is income from other sources. असे 5च हेड्स आपल्याला बघायचे. जरी युनिट 2 म्हटलेलं आहे तरी ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे टॉपिक तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळतील. ओके. इट इज व्हेरी लेंदी. प्रत्येक टॉपिक थोडा लेंदी असल्यामुळे ते सेपरेट केले, एकच युनिट केलेला नाही आहे. त्याचे चॅप्टर्स मात्र वेगळे केलेले. सो वी विल हॅव टू स्टडी ऑल दिस हेड्स ऑफ इन्कम. थर्डमध्ये तुम्हाला डिडक्शन्स बघायचे. युनिट 3मध्ये डिडक्शन्स बघायचे. डिडक्शन फ्रॉम टोटल इन्कम म्हणजे आम्ही इन्कम कॅल्क्युलेट केलं पण त्याच्यातून काही कन्सेशन जर मिळत असेल तर ते कुठल्या हेडखाली मिळतं आपल्याला. कन्सेशन इज बीन यू कॅन टेक द ॲडव्हान्टेज ऑफ और यू कॅन अवेल द कन्सेशन अंडर सेक्शन 80 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. तर काही डिडक्शन्स बघायचे आहेत. 80 एमध्ये कोणत्या प्रकारचं डिडक्शन मिळतं, 80 CCमध्ये कोणतं मिळतं, 80 डीमध्ये कोणतं मिळतं, हे प्रकारचे डिडक्शन्स तुम्हाला मिळतील. उदाहरण सांगायचं झालं तर शेवटचा बघा 80U जो आहे तो डिडक्शन इन केस ऑफ टोटली ब्लाइंड और फिजिकली हँडिकॅप्ड और मेंटली रिटार्डेड रेसिडेंट पर्सन. समजा आपण एखाद्या डिजेबल पर्सन किंवा डिफरंटली एबल पर्सन जे असतात, ओके, ब्लाइंड आहे, डेफ आहे, डम आहे किंवा अपंग आहे, मग अशा व्यक्तींचं जर आम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिलं त्याचं टोटल इन्कम फाइंड आउट करायचं आणि त्याच्यामध्ये त्याला कन्सेशन कुठल्या हेडखाली मिळेल तर अंडर सेक्शन 80U. तर ते किती अमाऊंट्स असतील ते आपण ह्या हेडखाली बघणार आहोत की किती रुपयापर्यंत त्याला डिडक्शन मिळू शकतं किंवा त्याचा लाभ घेऊ शकतो तो. सो दिस इज रिलेटेड टू वॉट कन्सेशन इन युअर इन्कम. तेवढं इन्कम त्याचं काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. इन्कम रिड्यूस झालं तर टॅक्स कमी बसणार. So these are the deduction from the income. Again let me remind you, deduction may be different for separate heads. सॅलरीसाठी वेगळं असू शकतं, हाऊस प्रॉपर्टीसाठी डिडक्शन्स असू शकतात अँड दॅट वी विल बी सीइंग अंडर इच हेड्स. अँड हे कंबाईनमधले एवढे आहेत तुमचे 80A, हे कोणी अवेल करू शकतो. ओके. सो थर्ड युनिट विल गो फॉर डिडक्शन. आता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे युनिटचं सगळं जे म्हणतो ना आपण समराइज्ड आहे ते 4th युनिटमध्ये आहे. 4th युनिटमध्ये सिम्पली आपल्याला टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 4th युनिट विल बी कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम. यामध्ये तुम्हाला सगळ्या 5ही हेडचं टोटल घ्यायचं आहे, त्याच्यातून काय डिडक्शन मिळते दॅट इज युनिट 3 डिडक्शन लेस करायचे अँड यू विल हॅव टू फाइंड आउट द नेट टॅक्सेबल इन्कम. ह्याचपर्यंत स्टॉप करायचं. इवन आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायची पण गरज नाही. सो दिस टॉपिक, लास्ट टॉपिक डील्स ओनली विथ कॅल्क्युलेशन ऑफ net taxable income of an individual and Hindu undivided family, that is HUF. इथे लिहिलेलं आहे कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल अँड हिंदू अनडिवायडेड फॅमिली विथ रिस्पेक्ट टू अबव हेड्स अँड डिडक्शन्स. नाव अबव हेड्स जसं मी रिमाइंड केलं तुम्हाला परत, अबव हेड्स किती आहेत 5. तेवढेच आपल्याला स्टडी करायचे आहेत की सॅलरीमधून किती इन्कम मिळालं, हाऊस प्रॉपर्टीमधून किती मिळालं, बिझनेस प्रोफेशनमधून किती मिळालं, कॅपिटल गेनमधून किती मिळालं आणि अदर सोर्सेसमधून किती मिळालं. So after taking the sum of this all 5 heads, then you can apply for deductions. Deductions काय असतील तर ते त्याच्यातून लेस करायचे and then you will get the total taxable income. Okay, so only 4 topics for your semester 3rd for the paper direct tax. Further we will see, this is the note as our tax हा काय आहे, कायदा आहे ना, अंडर लॉ, लीगल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अमेंडमेंट होत राहतात, काही चेंजेस होत राहतात. सो जे चेंज झालेले आहेत आणि ते 1 एप्रिलपासून जर अप्लिकेबल असतील
तर लगेचच तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये ते चेंज झालं पाहिजे. इवन दो टेक्स्टबुकमध्ये ते जर नसेल तरी पण तुम्हाला ते अप्लाय करणं आवश्यक आहे. 1 एप्रिलपासून जे काय होतील ते चेंजेस, दॅट आय विल बी इन टच विथ यू. ते तुम्हाला मी वारंवार सांगत राहील. अँड नेक्स्ट वी विल डिस्कस ऑन द क्वेश्चन पेपर पॅटर्न. ॲज युजल यू विल बी हॅव्हिंग 75-25 पॅटर्न. 25 for your internal assessment, which is again subdivided into one class test of 20 marks and 5 marks for your active participation. Class test will be as follows. 3 questions will be given. First one will be objective type, half marks each, total marks 5. Next, answer in 1 or 2 lines, again theoretical असणार आहे ते, 1 marks each. 5 question will be asked, 5 marks. And answer in brief, as our subject is practical, this will be your practical question. 3 questions will be asked, you will have to attempt 2, 5 marks each, total marks 10. And 5 marks for your active participation. ठीक है, असे total 25 marks will be for your internal assessment. External assessment, that is your theoretical paper which you go for exams. External assessment, maximum marks will be 75, question set will be 5, duration 2.5 hours, and all questions are compulsory carrying 15 marks. प्रत्येकाचे 15 marks असे 5 questions असे. पॅटर्न थोडंसं बघून घ्या. फर्स्ट क्वेश्चन विल बी टोटली ऑब्जेक्टिव्ह, सबडिवायडेड इंटू ए अँड बी. ओके, 10 विचारले जातील, त्यातले 8 आणि 7 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. वरती MCQ विचारलं तर खाली कदाचित ट्रू ऑर फॉल्स विचारतील, आयदर ऑर. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन ए, क्वेश्चन नंबर 1 ए विल बी ऑफ 8 मार्क्स, क्वेश्चन नंबर बी 1B विल बी ऑफ 7 मार्क्स. टोटल 15 मार्क्सचं अटेम्प्ट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ 15 मार्क्स और प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ 15 मार्क्स. म्हणजे मोठो काय आहे की एक 15 मार्क्सचा तुम्हाला सोडवायचंच आहे. 2 क्वेश्चन्स दिलेले असतील ऑरला, म्हणजे ऑप्शन आहे तुम्हाला तिथे वरचा 15 मार्काचा सोडवा किंवा खालचा 15 मार्काचा सोडवा. आता इथे कसं करू शकतात की हा 15 मार्काचा स्प्लिट करू शकतात. मे बी 8-7चा विचारतील किंवा 10-5चा विचारतील, A-B करतील त्याला. पण अल्टिमेट तुमचा आन्सर काय, तुमचं मोठं काय असतं पाहिजे, 15 मार्क्सचं तुम्ही अटेम्प्ट करायचंच आहे. ठीक आहे. सो असा पॅटर्न क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सेम पॅटर्न राहील. क्वेश्चन नंबर 5 विल बी फुल्ली थिअरी. अगेन क्वेश्चन नंबर 5 A-B 8-7 मार्क्सचा येतील, 15 मार्काचं टोटल सोडवायचं आहे. ते नसेल करायचं तर ऑर शॉर्ट नोट्स आहेत, 5 विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला सॉल्व करायचं आहे, कॅरिंग 5 मार्क्स इच. सो असे टोटल 15 मार्क्स. सो ऑल क्वेश्चन्स विल बी ऑफ 15 मार्क्स, असं टोटल 75 मार्क्स आहे. ओके, हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या पेपर पॅटर्न. अँड लास्ट, हां, हे मी तुम्हाला सांगितलं 15 मार्काचं स्प्लिटिंग कसं होईल, 7-8 किंवा 10-5मध्ये होऊ शकतो. सो दिस इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन द वेटेज फॉर द टॉपिक और वेटेज फॉर द प्रॅक्टिकल क्वेश्चन तुमचं ते स्प्लिटिंग होऊ शकतं. 10-5ला असं विचारू शकतात किंवा 7-8ला असं विचारू शकतात. 15 मार्काचं स्प्लिटिंग होईल. अँड लास्ट, आय थिंक रेफरन्स बुक्स तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या लायब्ररीमध्ये. तुम्ही हे रेफर करू शकता. डायरेक्ट टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस, सिस्टमॅटिक अप्रोच टू डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स रेडी रेकनर, डायरेक्ट टॅक्स लॉज. ओके, हे सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे, ते जरा बघा. आणि मी टेक्स्टबुक रेफर करायला सांगेन तर ऐनापुऱ्यांचं आहे, मनन प्रकाशनचं किंवा सेट पब्लिकेशनचं पण तुम्ही रेफर करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियंट. ओके, सो दिस वॉज माय प्रेझेंटेशन फॉर टुडे. And I have covered the syllabus in brief. ओके, थोडं सिलेबस मी सांगितलेलं आहे तुम्हाला. 4 युनिट्स आपले कसे डिवाइड झालेले आहेत. अकॉर्डिंगली वी विल बी स्टार्टिंग द फर्स्ट युनिट फ्रॉम टुमॉरो. इफ यू हॅव एनी डाऊट और if there are any questions, you can discuss it on Telegram group which I have created for you, and be touch with me through Telegram group. Okay, thank you.